आज आपण बघणार आहोत की टॉप 10 हाय पेइंग टेक्निकल स्किल्स इन आय टी फॉर 2025. बरेचसे लोक आहेत की त्यांना कन्फ्युजन आहे, जे फ्रेशर्स आहेत किंवा एक्सपिरियन्स आहेत, ज्यांना स्विच करायचं करिअर आय टीमध्ये किंवा त्यांना स्विच करायचे त्यांचे प्रोफाईल म्हणा किंवा त्यांचा टेक्निकल स्किल्स म्हणा. आणि त्यांना हे असं माहीत नाही की यार कुठल्या स्किल्सला किती स्कोप आहे किंवा काय. तर आपण बघितलं असेल की यार खूप दिवसापासून काही चर्चा राहते की हे टूल जाणार आहे, ही प्रोग्रामिंग स्किल येणार आहे किंवा काय. तर ह्या व्हिडिओमधून तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर होतील. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक लाईक, फक्त एक लाईक तुमचा खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. सो आपण स्टार्ट करूयात की टॉप 10. तर त्यातला फर्स्ट आहे, जसं की माझं प्रोफाईल आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग, तर मी त्यापासूनच स्टार्ट करेल. तर सॉफ्टवेअर टेस्टिंग, तर खूप दिवसापासून बोलत आहे की अरे मॅन्युअल टेस्टिंग मार्केटमधून जाईल, मॅन्युअल टेस्टिंगला फायर करतील, मॅन्युअल टेस्टर्सला जॉब नाही भेटणार. पण अजून पण चालत आहे. मी जेव्हा ॲज अ फ्रेशर्स मी जॉईन केलं होतं तेव्हा पण सांगत होते की यार मॅन्युअल टेस्टिंगला जॉब नाही आहेत मार्केटमध्ये किंवा मॅन्युअल टेस्टर्स कमी होणार आहेत. बट नाही, मी आता ऑलमोस्ट मला 8 to 9 इयर्स 9 इयर्स झाले आय टी इंडस्ट्रीमध्ये. मी हे ऐकत आलो पण जॉब्स कमी नाही झाले. हां, जर तुम्हाला ॲज अ टेस्टिंगच्या फील्डमध्ये जर यायचं असेल ना, फक्त मॅन्युअल म्हणून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला त्या प्लस ऑटोमेशन टेस्टिंग पण करावं लागेल. आणि पॅकेज पण चांगलं आहे ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी. जर तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग चांगलं येते तर तुम्ही ऑटोमेशन टेस्टिंग केलं पाहिजे. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये कुठली तरी एक जावा सेलेनियम किंवा पायथन सेलेनियम किंवा तुम्हाला जे पण काही टूल करायचं तुम्ही ते टूल चूज करू शकता. त्यानंतर API टेस्टिंग आहे, मोबाईल ॲप्लिकेशन आहे, मोबाईल टेस्टिंग आहे. ओके, तर या गोष्टी पण तुम्ही एक्सप्लोर केल्या पाहिजे. तर स्कोप आहे. फक्त तुम्ही मॅन्युअलवर बसलाय, फक्त ऑटोमेशनवर बसलाय असं काही नाही आहे. डेव्हऑप्स आहे, जेनकिन्स आहे, तुम्ही हे पण थोडंसं करू शकता. त्यामध्ये टेस्टिंगमध्ये इन्क्लूड करू शकता. तर ह्यामध्ये पण स्कोप आहे. सो टेस्टिंग नाही, विदाऊट टेस्टिंग कुठलंच ॲप्लिकेशन मार्केटमध्ये येत नाही. सो टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे डिमांडमध्ये, आणि हाय डिमांड पण फ्युचरमध्ये पण राहणार आहे. फक्त तुम्हाला अपग्रेड करायचं आहे. सेकंड आहे वेब डेव्हलपमेंट. खूप जणांचं फेवरेट आहे. जे फ्रेशर्स आहेत त्यांचं तर ऑलमोस्ट फेवरेट राहतं की वेब डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे. तर वेब डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना, त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट त्यांचे रोल जर आहेत ना, त्यांचे फ्रंट एंड, बॅक एंड, फुल स्टॅक हे त्यांचे रोल आहे. त्यामध्ये जर लँग्वेज बघितलं तर आपण अँग्युलर आहे, JS आहे, CSS आहे, HTML आहे. तर ह्या जर तुम्हाला लँग्वेज तुम्हाला करावं लागतील. आणि हे जर तुम्हाला प्रॉपर सगळं आलं ना, तर अँग्युलर, JS वगैरे हे तुम्ही प्रॉपर जर व्यवस्थित केलं ना, तर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये कधीच मरण नाही. कारण स्कोप आहे, अजून पण स्कोप येणार आहे फ्युचरमध्ये. फक्त एवढंच आहे ना, की तुम्हाला गर्दीमधून तुम्हाला एक वेगळं व्हायचं, तुम्हाला युनिक व्हायचं आहे. सगळ्यांकडे नॉलेजेस आहे, सगळ्यांकडे स्किल सेट आहे, पण तुम्ही वेगळे कसे दिसाल हे तुम्हाला पाहिजे. तर मी तर म्हणेल की तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स, तुमचं जे इंटरॅक्शन करण्याचं जे काही हे आहे, तुमचं जे बॉडी लँग्वेज म्हणतो आपण, तुम्ही प्रेझेंट कसं करताय, तुम्ही डिलिव्हर कसं करताय, तुम्ही कम्युनिकेट कसं करताय, तुमचं जे काही कॉन्फिडन्स आहे तो कसा आहे, त्यावरती पण डिपेंड राहणार आहे खूप जास्त. सो बाकीच्यांपेक्षा तुम्हाला युनिक जर बनायचं असेल ना, तर तुम्हाला ह्या स्किल्स तुम्हाला आल्याच. थर्ड आहे सायबर सिक्युरिटी. आत्ता आपण बघतोय की किती म्हणजे सायबर सिक्युरिटीची किती आपल्याला गरज आहे. हर एक गोष्टीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर सध्याच्या काळामध्ये सध्या सिक्युरिटी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट झाला आहे. सो सिक्युरिटीमध्ये जर समजा तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये जर बघितलं तुम्ही, तर क्लाउड सिक्युरिटी आहे, वेब सिक्युरिटी आहे, ॲप सिक्युरिटी आहे. तुम्ही कुठेही बघा, किती पण केलं ना, तुम्हाला बँकिंग डोमेनला, कुठल्याही डोमेनला जर गेलं तुम्ही, तर सिक्युरिटी किती इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्हाला सायबर सिक्युरिटी जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ना, त्यामध्ये तुम्ही नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टीमचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे चांगलं, तर तुम्ही ह्या सायबर सिक्युरिटी ह्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. ह्या प्रोफाईलमध्ये पॅकेज खूप जास्त आहे. पॅकेजला पण काही हे नाही आहे. सायबर सिक्युरिटीच्या प्रोफाईल तुम्ही विचारा तुमच्या फ्रेंड्सला वगैरे, त्यांना पॅकेज वगैरे किती आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही ह्या प्रोफाईलला पण तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला ह्यावरती इन डिटेल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट पाहिजे असेल तर ते पण मला सांगा. मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की कमेंट करा. मी ते अरेंज करायचा प्रयत्न करतो. थर्ड आहे DA किंवा BI, डेटा ॲनालिस्ट किंवा बिझनेस इंटेलिजन्स. सो जर समजा आपण रील्स वगैरे बघतो, सजेशन्स, आपण जर एखाद्या कुठलं जर आपण रील शेअर केली आपल्या मित्राला, की आपल्याला तेच सगळे सजेशन येतात. जर आपण कुठेतरी समजा आपण झोमॅटो, स्विगी केलं, आपला नंबर रजिस्टर केला, आपल्याला त्यानंतर पॉपअप येतो, त्यानंतर आपल्याला डिस्काउंट कोड येतो, सजेशन येतं की आता हे आहे ते. म्हणजे कुठं जरी काय केलं ना आपण, तर हे सजेशन, जे डेटा ॲनालिस्ट आहेत हे पूर्ण डेटा काय करतात, हे कलेक्ट करतात आणि ते एखाद्या कंपनीला वगैरे ते देतात. तर हे खूप इम्पॉर्टंट प्रोफाईल आहे
आता खूप AI आला आहे, त्यामुळे काय ना या प्रोफाईलला खूप, कारण तुम्ही कुठे बी बघा, तुम्ही कुठं पण म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाल, तुम्ही तिथे नंबर रजिस्टर केला ना की तुम्हाला डायरेक्ट पॉपअप येतो. कारण हे काय ते स्वतःहून नाही यूज करत, हे सगळं डेटा अनालिस्टचं काम असतं. तर ह्या प्रोफाईलला पण खूप डिमांड येणार आहे फ्युचरमध्ये. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या पण प्रोफाईलला तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे डेऑप्स क्लाउड. आपण बघतो की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये एक ऑपरेशनल टीम असते हे सगळं मॅनेज करण्यासाठी. तर त्यामध्ये तुमचं जे काही CI/CD कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, जे काय आपण करतोय ते डायरेक्टली डिप्लॉयमेंटपर्यंत जर आपण ऑटोमेट करतोय त्याला, कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, तर हे सगळं डेऑप्स इंजिनियरचं काम असतं. सो ॲज अ जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही डेऑप्स इंजिनियर म्हणून म्हणून पण तुम्ही करू शकता. तर यामध्ये तुम्हाला जर काही जर लर्न करायचं असेल ना, तर तुम्हाला यामध्ये एन्सिबल, डॉकर, जेनकिन्स, गिट, कुबरनेट, हे अशा सगळ्या जे काही टूल्स आहेत, स्किल्स आहेत, हे तुम्हाला लर्न करावं लागतील. तर तुम्ही ॲज अ डेऑप्स इंजिनियर म्हणून तुम्ही मार्केटमध्ये ॲज अ अप्लाय करू शकता. ओके. हाय पेइंग जॉब आहे, पॅकेज पण चांगलं आहे. बट तुम्हाला हे सगळे टूल्स आणि टेक्नॉलॉजीचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड आहे क्लाउड. क्लाउड जर आपण बघितलं ना, तर AWS वगैरे पण सफिशियंट आहे. तुम्हाला जर समजा क्लाउड ॲज अ क्लाउड प्रोफाईलमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्ही AWSचं सर्टिफिकेशन वगैरे जरी केलं ना, तरी तुम्ही ॲज अ क्लाउड इंजिनियर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्हाला प्रोग्रामिंग नॉलेज वगैरे काही जमत नाही आहे, तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे, कारण करायचं नाही आहे, तर तुम्ही ॲज अ स्क्रम मास्टर म्हणून पण करू शकता. स्क्रम मास्टर हर एक ज्या पण म्हणजे प्रोजेक्ट आहे, आता मोठ्या मोठ्या कंपनीज किंवा छोट्या छोट्या कंपनीज पण अजाईल मेथोडॉलॉजी यूज करताय. ओके. त्यामध्ये स्क्रम मास्टरचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे. त्यामध्ये स्प्रिंट मीटिंग, स्प्रिंट प्लॅनिंग, रेट्रोस्पेक्टिव्ह, बॅकलॉग, डेली स्टँडअप होते. हे सगळं स्क्रम मास्टरचं काम असतं. ओके. जे पण आहे तुमचे डेली बेसिसवरती तुमचं काय होणार, वीकली बेसिसवरती मीटिंग्स होतात. त्यानंतर ते स्टोरी असाइन करायच्या असतात. स्टोरीमध्ये किती पॉईंट्स द्यायचे, काय करायचे, हे सगळं टोटल जे आहे ना, हे स्क्रम मास्टरचं काम असतं. त्यामध्ये कोडिंग वगैरे काही इन्क्लूड होत नाही, पण पूर्ण जो काही मॅनेजमेंटचा जो आहे, ते सगळं हे जी काही प्रोसेस आहे, अजाईलची प्रोसेस, हे सगळं स्क्रम मास्टरला बघायला जातं, म्हणजे ह्या तो हँडल करतो. जर तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट नसेल ना, तर तुम्ही ॲज अ स्क्रम मास्टर पण तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर जे आहे ना, प्रोजेक्ट मॅनेजर जसं की स्क्रम मास्टर आपण बघितलं ना, सेम तसंच प्रोजेक्ट मॅनेजर पण आहे. जर तुम्हाला कोडिंग वगैरे जर नसेल येत, तुमच्याकडे जर कम्युनिकेशन चांगलं असेल, तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल, तुमचं जर प्रेझेंटेशन स्किल्स चांगला असेल, तर तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजरला पण जाऊ शकता. तुम्ही जर टीम हँडल करू शकता, तुमच्याकडे तो स्किल्स आहे. काही जणांना असतं की यार प्रोग्रामिंग नॉलेज थोडं वीक आहे, म्हणजे काही जणांचं कोणतं टेक्निकल स्किल चांगलं नसतं, काही जणांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं, म्हणजे हे वाईस वर्सा असं होतंच. सो असं जर असेल ना, तर तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजरला वगैरे पण तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये पण चांगला स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये पण चांगले हाय पेइंग जॉब्स आहेत. नेक्स्ट आहे सेल्सफोर्स. सेल्सफोर्स पण खूप जास्त डिमांडिंग आहे. सेल्सफोर्स तुम्ही जर बघितलं असेल तर त्याचे कोर्सेस वगैरे पण खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहेत मार्केटमध्ये. सो जर तुम्ही सर्टिफिकेशन वगैरे जर केलं ना, तर खूप डिमांडमध्ये आहे. त्याच्यामध्ये CRM टूल आहे. तुम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट आणि ॲडमिन हे दोन्ही पण बघू शकता. CRM एक फ्रेमवर्क आहे, त्यामध्ये तुम्ही कोडिंग करून वेब डेव्हलपमेंट पण करू शकता आणि तुम्ही ॲज अ ॲडमिन म्हणून पण तुम्ही ते बघू शकता. सो जर तुम्हाला सेल्सफोर्समध्ये जर इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही सेल्सफोर्स पण करू शकता. डिमांडिंग आहे आणि येस, त्यांचं थोडंसं जरा त्यांची जी काही टीम असते ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्यांची टीम वेगळीच असते ॲज अ सेल्सफोर्स टीम म्हणून. तर CRM टूल आहे, तो तुम्हाला लर्न करावा लागेल. तर तेच जर असेल ना, तुम्ही दोन्हीपैकी कुठलं पण करू शकता. वेब डेव्हलपमेंटमध्ये पण जाऊ शकता किंवा ॲडमिनमध्ये पण जाऊ शकता. तर सेल्सफोर्स पण एक चांगली प्रोफाईल आहे. इन इन फ्यू आत्ता पण डिमांडमध्ये आहे, पण इन फ्युचरमध्ये पण खूप डिमांडिंग येणार आहे. नेक्स्ट आहे सपोर्ट इंजिनियर. तुम्हाला कोडिंग वगैरेमध्ये काही इंटरेस्ट नसेल ना, तर तसं मी तुम्हाला सांगितलंच की स्क्रम मास्टर आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि नेक्स्ट आहे सपोर्ट. तर तुम्हाला जर त्यामध्ये नसेल ना, तर तुम्ही सपोर्टमध्ये पण अप्लाय करू शकता. सपोर्टमध्ये कसं असतं ना, की जर समजा आपण एखादा प्रोजेक्ट डिलिव्हर केला आहे क्लायंटला आणि क्लायंटला काय इश्यूज येतात किंवा काय येतात, म्हणजे डायरेक्टली क्लायंटसोबत इंटरॅक्शन असतं. ॲक्च्युली सपोर्ट म्हणजे कोडिंग नाही आहे, पण तो जॉब पण खूप म्हणजे रिस्की आहे. त्यामध्ये पण खूप चॅलेंजेस येतात. इंटरॅक्शन असतं, कम्युनिकेशन पण खूप स्ट्रॉंग लागतं. त्यांना हँडल करावं लागतं क्लायंटला. तर डायरेक्ट क्लायंटबरोबर इंटरॅक्शन असतं. बट हाय पेइंग जॉब आहे ते पण त्यामध्ये पण, आणि त्यामध्ये पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पायथन डेव्हलपर, जावा डेव्हलपर हे पण बघू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लास्ट HR. जर तुम्हाला तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आणि थोडंसं एक टॅकल करण्याचं एक रिस्की काम जर तुम्हाला जर करायचं असेल ना, तर HR. HRला पण पॅकेज वगैरे खूप जास्त असतं. तुम्ही बघा
कधी पण आपल्याला जर आपला फर्स्ट कॉल आला एचआरचा येतो, तुम्ही इंटरव्ह्यू जॉईन केलाय का एचआरचा येतो. खूप टीडीएस टास्क आहे आणि आपण मोस्टली आपण त्यांनाच थोडंसं म्हणजे नाही का शिवे घालतो की यार एचआरने मला कॉल केला किंवा मला एचआरने असं केलं, मला एचआर तसं केलं. बट एचआरचा पण खूप इम्पॉर्टंट रोल आहे त्याच्यामध्ये. कारण रिसोर्सेस फाइंड आउट करायचे, त्यांचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट करायचा, त्यानंतर ऑर्गनायझेशनला द्यायचा, तो कॅन्डिडेट परत इंटरव्ह्यूला येतो की नाही, जॉईन करतो का नाही, त्यानंतर सॅलरी निगोशिएट. तर ह्या सगळ्या जर गोष्टी जर तुमच्याकडे स्किल सेट असेल ना, तर तुम्ही ॲज अ एच आर म्हणून पण तुम्ही जाऊ शकता. आणि एक रिक्वेस्ट आहे, एच आरला थोडंसं जरा कमी हे करा, ट्रोल करा, कारण सगळ्यात जास्त एच आरच होता. कारण ते खूप म्हणजे ते पण ते पण एक ॲज अ ऑर्गनायझेशनलाच काम करतात. तर एवढे सगळे 9 to 10 टॉप हाय पेईंग स्किल्स आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत 2025मध्ये. तुम्हाला यापैकी कुठली लँग्वेज किंवा कुठली प्रोफाईल ही तुम्हाला आवडली आहे किंवा तुम्हाला कुठली इंटरेस्टिंग वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे, कशावर पाहिजे, मला टॉपिक तुम्ही सांगू शकता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही लाईक करत नाही, तो लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मला मोटिवेट भेटतं, कारण मी एवढी मेहनत करतो व्हिडिओसाठी. थँक्यू. टिल देन, बाय बाय.